बरोबर 1 महिन्यापूर्वी अशी अवस्था झालेली होती, 2 घटना समांतर घडलेल्या होत्या. एक दुर्दैवी घटना, एक सुदैवी घटना. ज्या एका घटनेने आम्हाला कायमस्वरूपी जखमी केलं, की ज्यांचा आम्हाला वाटलं देखील नव्हतं की अशा आमच्या समितीवर हे लोक अशा ठिकाणी पाठीत खंजीर खुपसण्यासारखा प्रकार करतील. तो प्रकार केला आणि यातून शेवटी किती दुःखद प्रसंग आला किंवा किती कठीण प्रसंग आला तरी माणूस सावरतो. तसंच संघटना त्यातून सावरली. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा हा भव्य दिव्य आपला कार्यक्रम आहे. आणि ही सुखद घटना म्हणजे त्याच वेळी, अगदी त्याच दरम्यान, त्याच वेळी कार्यालय घेण्यासंदर्भातला विषय चाललेला होता आणि ती घटना घेऊनच आम्ही या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत आणि आजचा हा सुखद क्षण या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत. मित्रहो, या ठिकाणी कणकवली शाखेने हे जे कार्यालय केलं हे आमचं खूप स्वप्न होतं आणि विशेष करून की खरंच अध्यक्ष तुमचा आभार मानेल किंवा तुमचा आभार मानेल. कारण महिला भगिनी, कारण आता आपण पाहिलं की महिला भगिनींना तुमची कामं केली आणि त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एक शाब्दिक भावना विवश करून, त्या ठिकाणी भावनाशील करून या ठिकाणी आमच्यासोबत चला म्हणून त्या ठिकाणी नेलं गेलेलं आहे. आणि या पुढे असा प्रकार होणार नाही, कारण महिला भगिनींची सगळी कामं या कार्यालयातर्फे होतील आणि त्यामुळे त्या समोर त्याला असं कोणी सांगू शकणार नाही त्या महिला भगिनीला की बाबा मी तुझं काम केलेलं आहे. आणि ती सुद्धा सक्षमपणे सांगू शकेल की माझं काम माझ्या संघटनेने केलेलं आहे, माझ्या कार्यालयात संघटनेच्या बसून केलेलं आहे. त्यामुळे हे कार्यालय आमच्या महिला भगिनींसाठी खरोखरच खूप चांगली घटना आहे आणि आपल्या कार्यालयासाठी खूप खूप शुभेच्छा देते जिल्हा महिला आघाडीतर्फे. आणि